नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला असा मंत्र सांगणार आहे, ज्याचा जप नित्य केल्याने तुमच्या जीवनातील सर्व बाधा नाहीशी होते. आपल्या जीवनातल्या येणाऱ्या प्रत्येक वाईट गोष्टीपासून हा मंत्र आपली रक्षा करतो. वाईट लोकांना हा आपल्यापासून दूर ठेवतो. हा मंत्र नित्य जप केल्याने तुमच्या जीवनात असलेल्या नकारात्मक ऊर्जा लोक दूर होतात व जीवनात चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होते. आज तुम्हाला हा व्हिडिओ दिसणं म्हणजे स्वामींचीच इच्छा आहे. तुमच्या जीवनातले वाईट दिवस आता जाणार आहेत. तुमच्या जीवनात महालक्ष्मीची कृपादृष्टी वाढणार आहे. हा मंत्र इतका चमत्कारी आहे की जे जीवनामध्ये काही नव्हते करू शकत, आज ते यशाच्या शिखरावर पोहोचले आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा हा मंत्र नीट व नेहमी स्मरण करत राहा. या मंत्राचा चमत्कार इतका आहे की स्मरण करताच तुम्हाला तुमच्यात एक वेगळे चैतन्य जाणवेल. हा मंत्र तुम्ही नेहमी जपत राहा व जितका ह्या मंत्राचा प्रचार कराल तितक्या लोकांना चांगला मंत्र दिल्याचं पुण्य तुम्हाला लाभेल. तसेच समाजात तुमची इज्जत पण वाढेल. तुम्हाला अशा लोकांकडनं पण मानसन्मान मिळेल की जे तुमचा तिरस्कार करत होते. हा मंत्र इतका प्रभावशाली का बरं आहे याचं मी तुम्हाला एक छोट्या गोष्टीमधून सांगतो. तुम्ही फार नशीबवान आहात जी आज ही कहाणी आणि हा मंत्र तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे नीट लक्ष देऊन ही कथा ऐका. या कथेमध्येच हा मंत्र आहे. ही कथा मध्येच सोडून जाऊ नका. कदाचित मंत्र तुमच्या हातून निघून जाईल. त्यामुळे नीट लक्षपूर्वक ही कथा ऐका आणि श्री स्वामी समर्थांच्या नावाने या कथेला आपण सुरुवात करूया. चला. नागपूर येथील एक गृहस्थ फार हालाकीचे दिवस काढत होतं. त्या नवरा बायकोला राहण्यासाठी जागासुद्धा नव्हती. फक्त 2-3 गाठोडे सोबत ठेवून ते जोडपं आपले जीवन जगत होतं. कधी रस्त्यावर भीक मागून तर कधी मंदिरातला महाप्रसाद ग्रहण करून आपला उदरनिर्वाह करीत असत. खूप वाईट परिस्थिती ते जोडपं जीवन जगत होतं. एकदा ते जोडपं गुरुवारच्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मंदिरामध्ये महाप्रसाद खायला गेले. तिथे ते जोडपं स्वामींसमोर बसले आणि त्यांच्या डोळ्यात डोळे टाकून आपली सगळी व्यथा स्वामींसमोर सांगू लागले. ते जोडपे स्वामींकडे बघत बघत भान हरपून गेले. आपल्या आजूबाजूला काय होत आहे याकडे त्या जोडप्यांचं काहीही लक्ष नव्हतं. बघता बघता अर्धा तास झाला. अर्ध्या तासाचा 1 तास झाला. ते जोडपं तसेच बसून राहिले. बघणाऱ्यांना असं वाटत होतं की स्वामी आणि त्या जोडप्यांमध्ये काहीतरी संवाद सुरू आहे. मग बरोबर 1 तासाने पुजाऱ्याकडून चुकून घंटी पडली. ते जोडपं भानावर आलं. मग त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार केला व महाप्रसाद घ्यायला निघाले. आणि जसा ते महाप्रसाद घ्यायला निघाले तिथे गेल्यावर त्यांना कळलं की महाप्रसाद संपलेला आहे. मग त्या जोडप्याने विचार केला की भूक तर खूप लागलेली आहे, महाप्रसादही संपला आहे, आता आपण काय करायचं, कुठे जायचं. अजून कुठे महाप्रसाद मिळणार नाही कारण वेळ पण खूप झालेली होती. शेवटी ते जोडपं मंदिरात पाणी प्यायलं आणि मंदिराच्या परिसरात झाडाखाली एका ओट्यावरती झोपी गेले. भूक खूप लागली होती. त्या दोघांना इतकी भूक लागली होती की ती सहन होत नव्हती. बाईला तर चक्क रडू सुटलं. पण तरी ती बिचारी नवऱ्याच्या हाताला उशी बनवून तिथेच पोटावर हात ठेवून तशीच झोपी गेली. बायकोची व्यथा पाहून नवऱ्याला सुद्धा रडू फुटलं. तितक्यात त्याचं लक्ष स्वामींकडे गेलं. तो परत रात्री स्वामींकडे बघत राहिला व मनातल्या मनात स्वामींची आळवणी करू लागला. स्वामींना पूर्ण जीवन व्यथा सांगितली आणि तो स्वतः झोपी गेला. मग 1-1:30 वाजता तिथे एक वृद्ध माणूस आला आणि जोरात त्या माणसाला लाथ मारली. तो माणूस व त्याची बायको घाबरून लगेच उठले आणि काय झालं, कोणी मारलं हे पाहू लागले. तर त्यांना वृद्ध माणूस दिसला. त्या वृद्ध माणसाने त्या जोडप्याला विचारले, इथं काय करतोयस आणि तुला कोणी सांगितलं इथं झोपायला. त्या जोडपाने रडत रडत आपली सगळी व्यथा सांगितली की आज ते जेवले नाही. नेहमी ते मंदिरातला प्रसाद किंवा इकडे तिकडे भीक मागून आपला उदरनिर्वाह करतात, पण आज त्यांना प्रसाद मिळाला नाही आणि भूक पण खूप लागलेली आहे आणि आम्ही तसेच तिकडे झोपी गेलो. मग तो वृद्ध माणूस रागाने म्हणाला, अरे पण ही जागा आहे का तुझी झोपायची? तुझी झोपायची जागा इथे नाही आहे.
मग त्या जोडप्याने विचारले, मग आम्ही कुठे झोपू? त्या वृद्धाने त्याच्याकडची पिशवी त्या जोडप्याला दिली व म्हणाले, इथून सरळ जा, 30 पावले मोजत जा. जसे 30 पावलं संपले की डाव्या बाजूला तिथे जागा आहे, तिथे जाऊन झोपून जा. मग ते जोडपं तिकडनं निघतं, बरोबर 30 पावले मोजतं आणि डाव्या बाजूला चांगली जागा पाहून तिथे बसतात. मग ती बाई पिशवीमध्ये काय आहे ते बघते, तर तिला पूर्ण पिशवी महाप्रसादाने भरलेली दिसते. मग ते जोडपं महाप्रसाद पोटभरून खातात आणि भरलेल्या पोटाने हसत हसत देवाला धन्यवाद करून परत झोपी जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी उठतात, परत मंदिरात जातात. मंदिरातला पुजारी त्यांना विचारतो, तुम्ही दोघे काल रात्री इथे झोपले होते? जोडपं म्हणाला, हो. मग पुजारी परत म्हणतो, पण मी सकाळी आलो तेव्हा तुम्ही दोघेही नव्हते. मग ते जोडपं त्या रात्री घडलेली सगळी हकीकत त्या पुजारीला सांगतात. हे ऐकून पुजारीने विचारले, तो वृद्ध कसा दिसत होता? कारण आजूबाजूच्या परिसरामध्ये कोणीही वृद्ध माणूस तिकडे नव्हता. मग ते जोडपं म्हणालं, तो वृद्ध खूप उंचपुरा होता. त्याच्या डोक्यावर केस नव्हते, शरीरावर वस्त्र पण नव्हते, फक्त एक लंगोट घातलेली होती. त्यांचा आवाज खूप मोठा होता आणि ते खूप रागीट दिसत होते. आणि तेच आम्हाला म्हणाले की इकडून 30 पावले चाल आणि डाव्या बाजूला जाऊन झोपून जा. आणि म्हणून आम्ही तिकडे जाऊन झोपलो आणि त्याचमुळे तुम्हाला सकाळी दिसलो नाही. जोडप्याचे हे सगळं ऐकून त्या पुजाऱ्याच्या डोळ्यात अश्रू आले आणि ते अश्रू थांबेनासे झाले. तितक्यात पुजारी म्हणाला, ज्यांच्यासाठी इथे बसून अख्खा जन्म काढला, ज्यांच्या दर्शनासाठी मी इथे पुजारी बनलेलो आहे, ते साक्षात त्रिमूर्तीचे अवतार श्री स्वामी समर्थ तुम्हाला दर्शन देऊन गेले. धन्य झालो मी, तुम्ही खूप महान आहात. त्या जोडप्याने स्वामी कसे दिसतात हे कधी पाहिले नाही. ते स्वामी समर्थांना ओळखतही नव्हते. त्यांनी मंदिरातील फक्त ती चांदीची मुखवटा असलेली मूर्ती पाहिलेली होती. तो पुजारी मग त्या जोडप्याला स्वामींचा मोठा फोटो दाखवतो. ते जोडपं लगेच म्हणतात, अरे हो, हेच वृद्ध काल आम्हाला जे भेटले ते. पुजारी परत रडला. त्यांचे मन इतके आश्चर्य झाले होते आणि इतका तो आनंदी झाला होता, पण त्याच्या मनात खंत पण तेवढीच होती की आपल्याला स्वामींचे दर्शन नाही होऊ शकले. मग मंदिरात आरती झाली. पुजारीने त्या जोडप्याला पहिल्या आरतीचा मान दिला, त्यांना प्रसाद पण दिला आणि मग ते जोडपं तिथेच मंदिराच्या परिसरात बसून राहिलं, जिथे काल रात्री ते झोपी गेले होते. आणि मनामध्ये श्री स्वामी समर्थ नामस्मरण चालू ठेवलं. थोड्या वेळाने तिकडे एक स्त्री आली. ती स्त्री दिसायला इतकी सुंदर होती आणि खूप मोठ्या रईस घराण्यातली होती. तिने त्या जोडप्याकडे बघितलं आणि एक फोटो दिला. तो फोटो श्री स्वामी समर्थांचा आदिस्वरूप मायावाला फोटो होता. मग ती त्या जोडप्याला म्हणाली, स्वामी समर्थ हे संपूर्ण जगाचे निर्माते आहेत. ह्या जगात त्यांच्या इच्छेविरुद्ध साधं पानसुद्धा हालत नाही. स्वामी जेवढे कठोर व रागीट दिसतात, त्याच्यापेक्षा 100 पट जास्त ते मायाळू आहे. भक्तांचे कष्ट पाहून त्यांना पण वाईट वाटतं, कारण ते नुसते स्वामी नाही, तर आपल्या सगळ्यांची स्वामी आई आहे. आणि मुलं वाईट परिस्थितीत आहे हे बघून आईला तर वाईट वाटेलच ना. काल तुम्ही पहिल्यांदा या मंदिरात आले, स्वामी आईसमोर आपलं घराणं गायलं आणि स्वामी आई लगेच तुमच्या मदतीला रात्री आली. तुम्ही खूप कष्ट भोगले आहेत, पण आता तुमचे वाईट दिवस संपणार आहेत. स्वामींचा हा फोटो नेहमी जवळ ठेवा आणि एक मंत्र सांगते, तो नेहमी जपत राहा. आणि तो मंत्र असा आहे, ओम नमो दत्तावताराय विघ्नविनाशाय विजयप्रदाय दरिद्रविनाशाय भक्तोद्धारकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. हा मंत्र जो व्यक्ती नेहमी जपत राहील, त्याला जीवनात कशाचीच कमतरता कधीही भासत नाही. तुम्ही पण हा मंत्र जपा, तुमचा पण लवकरच भलं होईल. मग जोडप्याने तो मंत्र लिहून घेतला व नंतर त्या बाईला विचारले की आमच्याबद्दल काल रात्री काय घडलं हे तुम्हाला कसं माहीत? त्यावर ती बाई म्हणाली, मी जो तुम्हाला फोटो दिला आहे ना, त्या फोटोमध्ये बघा. ते जोडपं त्या फोटोमध्ये बघतं
आणि मग त्या बाईकडे परत बघतात तर ती बाई गायब झालेली असते. आता ती स्त्री महालक्ष्मी होती, महासरस्वती होती की साक्षात अनघालक्ष्मी होती हे देव जाणे. नंतर ते जोडपं त्या मंत्राचा जप करू लागले व रात्री स्वामींनी जी झोपायला जागा दिली होती तिथे ते राहत असत. काही दिवसांनी त्या माणसाला काम मिळालं. त्यांना एक सुंदर मुलगी झाली व जिथे ते झोपत होते ती जागा त्यांच्या नावावरही झाली. जे जोडपं 2 वेळेसचं जेवणाचं भुकेलं होतं, आज स्वामींच्या कृपेने तेच जोडपं त्याच मंदिरामध्ये रोज महाप्रसाद आयोजित करत होतं आणि स्वामींचा हा मंत्र सगळ्यांना देत होते. तुम्हाला आजची कहाणी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला ही आवडली असेल तर ह्याला शेअर पण करा. सगळं स्वामी भक्तांना पाठवा. धन्यवाद.